आदिवासी गवर्नमेंट माणूस आहे माणूस आहे वरती बघ. आदिवासी गवर्नमेंट माणूस आहे माणूस आहे. आदिवासी शाळा सुरू करण्यासाठी आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण. पनवेल तालुक्यातील कोरडवाडी आणि दाभोळवाडी येथील आदिवासी बांधवांनी शिक्षणाच्या हक्कासाठी मोठा लढा उभारलाय. शाळा आणि अंगणवाडीच्या मागणीसाठी आजपासून पनवेल पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. कोरडवाडी येथील 1ली ते 4थी पर्यंतची प्राथमिक शाळा बंद झाल्यामुळे लहान विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय पेण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे वनहक्क अधिनियम 2006 चे कलम 3(2) नुसार सादर केलेला प्रस्ताव 6 महिने आपल्या टेबलवरच ठेवल्यामुळे कोरडवाडी आणि दाभोळवाडी या दोन्ही वाड्यांसाठी मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतींचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आज उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोरलवाडीतील सुवर्णा वाघे, सोनाली पवार आणि प्रगती वाघे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत शाळा पुन्हा सुरू होत नाही आणि अंगणवाडीच्या बांधकामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड, पनवेल, रायगड. प्रगती राजेश बाबे, कोरलवाडीला शाळा नाही त्यामुळे उपोषणाला बसलेलो आहोत. आमची लहान लहान मुलं, आमच्या मुलांना शाळा नाही, आमच्या मुलांनी शिकायचं की नाही शिकायचं, आमच्या मुलांना शाळा ही कधी देणार, प्रशासनाला आम्हाला ही शाळा कधी द्या, म्हणून आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. समायोजनाचा निर्णय घेऊन शासनाने महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पाडण्याचं धोरण आखलं आहे. या धोरणाचा परिणाम रायगड जिल्ह्यामधील शाळांमध्ये पण झालेला आहे. आणि आज रोजी सुमारे 1135 आदिवासी वाड्यांमधल्या प्राथमिक शाळा या बंद पडल्या आहेत. मग ह्या आदिवासी मुलांनी शिकायचं नाही का? येथील आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं शासनाचा कट कारस्थान आहे. आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणून आज इथे कोरलवाडीतील आदिवासी महिला भगिनी आणि बांधव उपोषणाला बसलेले आहेत. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतायत. इथली शिक्षण व्यवस्था, इथली पंचायत समितीची व्यवस्था आणि ग्रामपंचायत आणि वनपरिक्षेत्र अधिकारी हे सगळे ह्याच्यात दोषी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे. आणि आम्ही ती मागणी करतो की आदिवासींच्या जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मूलभूत सुविधा ते न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. आणि जोपर्यंत कोरलवाडीची शाळा सुरू होत नाही आणि तेथील दाभोळवाडी आणि कोरलवाडी येथील दोन्ही अंगणवाड्यांच्या जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर होत नाही आणि तात्काळ काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण इथे सुरू राहणार आहे.